नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 खूप महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यातील पहिली अपडेट आहे ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच TET म्हणजेच केंद्र सरकारची सीटॅट ही एक्झाम 8 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे। 27 नोव्हेंबरपासून ॲप्लिकेशन सुरू होऊन 18 तारखेपर्यंत त्याचं ॲप्लिकेशन डेट असणार आहे। यामध्ये ॲप्लिकेशन भरत असताना तुमचं नाव, तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, ईमेल ID ह्या गोष्टी काळजीपूर्वक भरणं अपेक्षित आहे। बाकीच्या गोष्टींमध्ये जर चूक झाली तर त्या ॲप्लिकेशनला नंतर एडिटची संधी भेटते, म्हणजे करेक्शनसाठी तुम्हाला नंतर विंडो ओपन होते, परंतु ह्या 4 गोष्टी मेन आहेत ज्या तुम्हाला एडिट करता येत नाहीत। त्यामुळे 4 गोष्टी व्यवस्थित भरून नंतर तुमचा फॉर्म फिलअप करून घ्या। आता हा फॉर्म फिलअप नेमका कुणी करायचा? सीटॅट ही एक्झाम केंद्र सरकारची असल्यामुळे ती सर्व राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारच्या ज्या शाळा आहेत त्या सर्वांसाठी ही एक्झाम बंधनकारक आहे। 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 गोष्टी कंपल्सरी केल्यामुळे सर्वच शिक्षकांना ही बंधनकारक असल्यामुळे या शाळांमध्ये ही एक्झाम पास असल्याशिवाय तुम्ही शिक्षक बनू शकत नाही, म्हणजेच ही एक्झाम तुम्हाला गरजेची आहे। आता महाराष्ट्रामध्ये जी TET एक्झाम झाली 23 नोव्हेंबरला, आता त्या टीचरांनी सीटॅट ही एक्झाम द्यायची का? तर ज्या शिक्षकांचे किंवा शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांचे ज्यांनी 23 नोव्हेंबरची एक्झाम दिली आणि त्यांना 90+ मार्क्स आहेत त्यांनी सीटॅट ही एक्झाम द्यायची गरज नाही, कारण TET आणि CTT दोघांची व्हॅल्यू सेम आहे। परंतु TET महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ज्या शाळा येतात त्यांच्यासाठी TET बंधनकारक आहे, परंतु सीटॅट चालते। परंतु केंद्र सरकारच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये TET चालत नाही, त्यांच्यासाठी सीटॅट ही एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे। आता ज्यांना 90+ मार्क्स असतील किंवा आता एक्झाम झाली त्यांचे आन्सर की येणं बाकी आहे किंवा रिझल्ट लागणं बाकी आहे, तर ज्यांना असं वाटतंय 90पेक्षा कमी मार्क्स असतील तर त्यांनी सीटॅटचं ॲप्लिकेशन ते करू शकतात। आणि ज्यांना असं वाटतंय की त्यांचे 90+ मार्क्स असतील त्यांनी नाही केले तरी चालेल, परंतु जर केंद्र सरकारच्या शाळेमध्ये ॲप्लिकेशन करायचं असेल म्हणजेच नवोदय असेल किंवा KVS असेल किंवा सैनिक शाळा असेल किंवा नेव्हीच्या ज्या शाळा असतात, लष्करी शाळा आहेत, अशा शाळांमध्ये जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर मात्र तुम्हाला सीटॅट क्रॅक करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आपल्याला TET सोबतच सीटॅट देखील गरजेची आहे तर त्यांनी सीटॅटची एक्झाम देणं अपेक्षित आहे। त्याचे ॲप्लिकेशन्स पुढच्या महिन्यापर्यंत 18 डिसेंबरपर्यंत चालू असणार आहे। यामध्ये मुदतवाढ पण भेटली जाते आणि परंतु 1 महिना भरपूर झाला आणि ज्यांना असं वाटते की तुम्हाला त्या कुठल्याही केंद्र सरकारच्या एक्झाम द्यायच्या नाही, परंतु TETमध्ये पास होईल की नाही याची गॅरंटी नाही, तर त्यांनी काय करा, सीटॅटचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या। जोपर्यंत तुमची पेमेंटची विंडो येत नाही तोपर्यंत पहिल्या 3-4 स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करून घ्या आणि लास्टचं पेमेंट करणं बाकी ठेवा, कारण 1 महिना आहे आणि 1 महिन्यामध्ये TETचा तुम्हाला आन्सर शीट येऊन जाईल, आन्सर की त्या ठिकाणी मिळून जाईल। त्यामुळे तुम्ही पास झालात की नाही हे तुम्हाला आन्सर की आल्याच्या नंतर समजेल आणि त्यानंतर मात्र एक्झामचं मग पेमेंट करणं बाकी ठेवल्यामुळे तोपर्यंत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। जर नाही पास झाला तर ह्याचं पेमेंट करून सबमिट करा आणि जर पास झाला तर याचं पेमेंट न करून त्या ठिकाणी तो ॲप्लिकेशन फॉर्म तसंच सोडून दिला तरी चालेल। त्यानंतर पुढची खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांमध्ये किंवा पूर्ण भारतातच सरकारी शाळेमध्ये काम करायचं असेल तर सर्वच ठिकाणी TET किंवा CTT ही कंपल्सरी केल्यामुळे बऱ्याच शिक्षकांचा जे ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्यांनी आता काय केलेलं आहे की TET कंपल्सरी असू नये, जे ऑलरेडी कार्यरत आहे यांच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून पुन्हा TET तुम्हाला बंधनकारकच आहे असं सांगण्यात आलं। परंतु आता या ठिकाणी एक ॲप्लिकेशन करण्यात आलेलं आहे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्यासाठी, आणि विषय खूप महत्त्वाचा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षा उत्तीर्ण गुण टक्केवारीमध्ये बदल करण्याबाबत आत्तापर्यंत 2012 ते 2013 पासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणतंही राज्य असो तर ह्या सर्वांसाठी क्रायटेरिया हाच आहे, ओपन कॅटेगरीसाठी 60% आणि
कास्टमध्ये 55% किंवा बाकीच्या अजून त्यामध्ये काही गोष्टी आहेत, परंतु जनरल बघितलं तर 60% हा क्रायटेरिया आहे. परंतु असं ॲप्लिकेशन करण्यात आलेलं आहे की ही जी टक्केवारी आहे गुणांची ती कमी करून आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, सर्वांसाठी ती बंधनकारक आहे. 2013 पासून हा शासन निर्णय आहे. परंतु ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जवळपास 8 वर्ष TET झाली आणि 29,74,600 उमेदवारांपैकी केवळ 1,06,663 उमेदवार हे पात्र आहेत. मग TETची पात्रतेची जी टक्केवारी बघितली ती फार तर 3.5% आहे. त्यामुळे शिक्षकांना 50%ची मर्यादा केल्यास कार्यरत शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी आणि बेरोजगार शिक्षकांना नोकरी मिळवण्यासाठी सुलभ होईल. याची वरील म्हणजे ह्या विषयाची अंमलबजावणी किंवा बाब विचारात घेऊन जाणीवपूर्वक ह्याचा विचार करण्यात यावा, या संदर्भातला हा आणि त्या संदर्भात विचार करून आदेश काढण्यात यावा ही विनंती केलेली आहे. असं हे परिपत्रक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता ज्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 60% म्हणजे 90 मार्क्सला जे विद्यार्थी पास होत होते ते विद्यार्थी 50% मार्क्स म्हणजेच 150 पैकी 75 मार्क्सला पास ठेवण्यात यावं असं या परिपत्रकामधनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच जो क्रायटेरिया आहे टक्केवारीचा 60वरनं 50वर केलं तर मार्क्समध्ये 90वरनं ते 75वरती येतील असा हा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात विचार करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढची खूप महत्त्वाची अपडेट ती म्हणजे जे TET घेण्यात आली होती तेव्हा काही रॅकेट्स यामध्ये उघडकीस आले आणि त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आता 1,500 जणांनी परीक्षेला किती जणांनी दांडी वगैरे मारली ते आहे, पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की 8 फेब्रुवारीला होणार टेट एक्झाम. टेट आणि TET म्हणजेच TET आणि TAIT मध्ये खूप फरक आहे. TET ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि टेट ही अभियोग्यताधारक परीक्षा आहे जिला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतो. आता टेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे असं हे न्यूजला आलेलं आहे, परंतु ती टेट नसून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETची एक्झाम घेण्यात येणार आहे 8 फेब्रुवारीला. कारण टेट एक्झाम घेणं इतकं सोपं नाही आहे आणि ती वर्षातनं 2दा होत नाही, ती वर्षातनं 1दा होते, ती पण खूप प्रयत्न केल्याच्या नंतर ती एक्झाम घेण्यात येते. आता ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, परंतु TET ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, ती तुम्ही पास झालात की कायमस्वरूपी पास आहात, फक्तच तुम्हाला तेवढे मार्क्स क्रॅक करायचे असतात. परंतु टेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नाही, फक्त TETची सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET ही एक्झाम 8 फेब्रुवारीला आहे. टेट आणि TET दोघांमध्ये खूप फरक आहे. एक पात्रता परीक्षा आहे तर दुसरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आता शिक्षकांच्या एक्झामच इतक्या आहेत की छोट्या याच्यावरनं त्यामध्ये फरक आहे. त्यामुळे एकतर TET आणि टेट हा फरक काही जणांना समजलाच नसेल किंवा त्यांच्याकडनं टाईप करताना ती मिस्टेक झाली असेल, दोन्हींपैकी एक काहीतरी असू शकतं. त्यामुळे 8 फेब्रुवारीला केंद्र सरकारची TETची एक्झाम आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांना शिक्षक संघटनांनी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याची टक्केवारी 60वरनं 50 करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याचे जे 8 तारखेची एक्झाम आहे त्याचे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. 18 तारखेपर्यंत डिसेंबरच्या ॲप्लिकेशन चालू राहणार आहेत. ज्यांना वाटतं आपण TET क्रॅक करू त्यांनी थोडीशी वाट बघा, ॲप्लिकेशन फक्त भरून ठेवा, पेमेंट करू नका. आणि जेव्हा TETची आन्सर की येईल तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल 90+ मार्क्स मिळतात का. 90+ मार्क्स मिळत असतील तर तुम्हाला CTET देण्याची गरज नाही, आणि जर 90च्या कमी मार्क्स मिळत असतील तर मग तुम्ही CTETच्या एक्झामचा फॉर्म फायनली फिलअप करा. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.